श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी उठताना, स्वामी झोपताना, स्वामी मनी कायमच जपावा हे जीवन जगताना, स्वामी मनी कायमच जपावा हे जीवन जगताना. काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना, काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना. अवघड वाट ही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना. म्हणूनच स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना, स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश तुम्हाला भेटवस्तूच्या स्वरूपात मिळणार आहे, कारण स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे. 10 एप्रिल 2024 रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. स्वामी महाराज भक्तांच्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावर अवतरले आणि सगळ्या भक्तांचे होऊन गेले. आज जरी डोळ्याने आपल्याला स्वामी दिसत नसले तरीही स्वामी सदैव आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना ओळखण्याची, त्यांना जाणून घेण्याची आपल्यामध्ये तेवढी कुवत असायला हवी. त्या स्वामी भक्त हो, स्वामी संदेश ऐकल्याने देखील आपण स्वामींच्या जवळ जातो आणि स्वामींचेच होऊन जातो. म्हणूनच रोजच्या रोज स्वामी संदेश आपण ऐकायलाच हवे. प्रकट दिनानिमित्त सेवेच्या स्वरूपात आपल्याला स्वामींना भेट द्यायची आहे. तसंच स्वामी देखील आपल्याला संदेशाच्या रूपात भेटवस्तू देणार आहे. आणि ही भेटवस्तू जर तुम्हाला हवी असेल तर तुमच्या समोर 3 प्रकारच्या भेटवस्तू दिसत आहे. त्यापैकी एकावर तुम्हाला बोट ठेवायचं आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्त हो, भेटवस्तू म्हटलं तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. त्यातली त्यात जर स्वामींची भेटवस्तू आपल्यापर्यंत पोहोचणार असेल तर आपल्याहून भाग्यवान ह्या जगात कुणीही नाही असं समजावं आणि स्वामी संदेशाचं पालन करावं. तर चला, तुम्ही तुमची भेटवस्तू निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. आता ज्यांनी 1 नंबरची भेटवस्तू निवडली आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे हे असंच चालायचे. 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे हे असंच चालायचे. माणसं अनेक भेटतील रस्त्यात, त्यातले काही हात देतील तर त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही तुझा हात सोडून मोकळे होतील तर त्यांना मोकळं करायचं. तिथे सोडून मात्र तू पुढे चालायचं. हे आयुष्य आहे आणि हे आयुष्य असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच जगायचं, हे असंच जगायचं. एकदा की तू नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली ना की आपोआप तुझं मन आणि शरीर मोकळं होऊ लागतं. सकारात्मक विचार आणि भावनांसाठी जागा आपोआपच तुझ्या मनात निर्माण होत जाते. तू फक्त मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेव. फसवणारा कोणीही असला तरीही तुला वाचवणारा मात्र एकच आहे, तुझा हा भगवंत, तुझा हा श्री स्वामी समर्थ आहे. हे मात्र तू विसरू नको, कारण तुझा हा भगवंत सगळ्यात मोठा आहे. आणि जेव्हा तुझी आमच्यावर भक्ती असते तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची भेटवस्तू निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे कधी कधी तुला इतरांच्या सोबतीपेक्षा स्वतःची सोबत असणं आवश्यक असतं. म्हणून स्वतःलाच स्वतःची साथ दे, कारण तुझ्या मनाचा गोंधळ, तुझ्या भावनांचा गुंता तू स्वतः जास्त चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यामुळे स्वतःला गवसण्यासाठी शांतता आणि संयम खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि ह्या दोनही गोष्टींची ओळख होण्यासाठी तुला आमच्या सानिध्यात यावं लागतं, आमच्याशी एकरूप व्हावं लागतं. कारण जोपर्यंत तू ह्या जगाला तुझा सल्लागार समजशील ना तोपर्यंत तुला कळणार नाही नेमकं सुरू काय आहे तुझ्या आयुष्यात. कारण काही लोक इतके चालाक असतात, सोबत पण राहतात पण सोबत राहून कटक कारस्थान सुद्धा रचतात. नातंही ठेवतात पण या नात्याआड दुश्मनी ठेवतात, दुश्मनी सुद्धा जिवंत ठेवतात. तुझं कौतुकही करतात पण तुझी पाठ फिरताच चुगलीही करतात. म्हणून स्वतःला जप, मनशांतीला जप. ओंजळीत साठून राहतं तितकंच तुझं असतं, पण जे वाहून जातं त्याला पकडण्याचा प्रयत्न कधीच करू नको, कारण ते कधीच तुझं नसतं, हे विसरू नकोस. अरे मोठं वादळ आलं ना
की मोठमोठे मजबूत बंगलेही उडून जातात, अगदी मग ते सोन्याचे असले तरीही, कारण त्या बंगल्यामध्ये फक्त गर्व निवास करतो. कारण अशा बंगल्यांमध्ये फक्त गर्व राहतो. पण ती झोपडी साधं हलत सुद्धा नाही ह्या मोठ्या वादळाने, जिथे हा तुझा स्वामी राहतो. म्हणून तुला कोणाला जपायचं असेल तर तुझ्या या स्वामीला जप. मग तुझा हा स्वामी तुला देखील एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, तू देखील होऊ शकतो लोकांसाठी खास. अरे तुला लोकांसाठी खास व्हायचंय ना, लोकांमध्ये तुला उठून दिसायचं ना, मग तू देखील तसा होऊ शकतो. तू देखील लोकांच्या जीवाभावाचा होऊ शकतो. फक्त तुला मात्र दुनिया जे करते ना तेच करावं लागेल. अरे म्हणजे काय तर बघ, तुला लोकांना मोठेपणाची फूस लावून हवेत चढवता आलं पाहिजे. तोंडावर खरं आणि कठोर बोलायचं मात्र नाही. तोंडावर फक्त गोडगोडच बोलायचं आणि मागे मात्र लागेल तेवढी इज्जत काढायची. स्वतःचा स्वार्थ साधता यावा म्हणून त्यांची वाहवाह करायची आणि कितीही उतरले ते खालच्या पातळीला तरीही त्यांची लायकी मात्र त्यांना कधीच नाही दाखवायची. त्यांची लायकी मात्र त्यांना कधीच नाही दाखवायची आणि त्यांच्या समोर इतरांची बदनामी करून स्वतःच्या मोठेपणाची खोटी मोठेकी मिरवायची. स्वतःच्या मोठेपणाची खोटी मोठेकी मिरवायची. जर तुला हे जमत असेल ना तर तू नक्कीच सगळ्यांचा प्रिय होशील. पण एक मात्र लक्षात ठेव, असं वागून तू ह्या जगाच्या नजरेत उच्च स्थानावर पोहोचशील. कदाचित हे जग तुला डोक्यावरही घेईल, परंतु आमच्या नजरेतून मात्र तू पूर्णतः उतरशील. अरे रात्रभर किडे खाऊन जगणारी जी पाल असते ना, ती देखील दुसऱ्या दिवशी सकाळी महापुरुषांच्या फोटो मागे आणि देवदेवतांच्या फोटो मागे लपते. म्हणून काय तिची ओळख बदलत नाही. तसंच तुझं आहे. तू एकीकडे दुसऱ्यांसाठी स्वार्थासाठी स्वतःचा स्वाभिमान विकून टाकायचा आणि मग आमच्याकडे येऊन पुन्हा हात जोडायचे. असं करून आम्ही तुला कधीच माफ करू शकत नाही. म्हणून तुला एकच सांगतो, तुला आमची साथ हवी असेल तर प्रवास खडतर असला तरीही चालेल, पण चुकीची वाट आणि वाईट लोकांची गाठ कधी पडू देऊ नकोस. तू फक्त तुझा सत्कर्म करत राहा. तू स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. सत्याच्या वाटेवर चालत राहा. मग आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही 3ही स्वामी संदेश ऐकले असतील. तर ही भेटवस्तू जी होती ना ती खरंच खूप अनमोल होती. याचं कुठेही मोल होऊ शकत नाही, कारण असा मोलाचा सल्ला आपल्याला या संदेशामध्ये मिळाला आहे. या संदेशामधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये गोंधळ चालू असतो की अरे मीच सगळं देवाचं करतो, मी खूप चांगलं वागतो, तरीही माझ्या वाट्याला मात्र सुख काही येत नाही. या उलट काही लोक गैरमार्ग वापरतात, गैरमार्गाने पैसा कमवतात, तरीही त्यांची सगळीकडे वाहवाह होते. मग मीही तोच रस्ता का नको निवडायला असं चुकून मनात येतं. पण त्याच ठिकाणी आपल्याला थांबायचं असतं. त्यावेळी जर आपण तो चुकीचा रस्ता निवडला तर कदाचित आपली प्रगती होऊ शकते, परंतु ती फक्त तात्पुरती. पण आपण मात्र स्वामींच्या नजरेत कायमचं उतरून जाऊ हे मात्र सदैव लक्षात ठेवायला हवं. म्हणून तात्पुरत्या सुखासाठी स्वामींच्या नजरेतून कायमचं उतरून जाणं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. त्यामुळे प्रवास खडतर असला, आपल्या वाटेवरच अडचणी येत असल्या तरीही हिंमत सोडायची नाही आणि स्वामींवरचा विश्वास कमी पडू द्यायचा नाही. असं जरी केलं तरीही स्वामी आपल्याला साथ देतात. कारण बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की आपल्या समोर खूप मोठमोठ्या अडचणी असतात, पण त्यातूनही आपण अलगद बाहेर पडतो. आणि अलगद बाहेर काढणारे जे असतात ते आपले स्वामी असतात. म्हणून गैरमार्ग कधीही अवलंबू नये आणि स्वामींचं नाम कधी सोडू नये. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कुठली भेटवस्तू तुमच्यासाठी निवडली, कुठला नंबरची भेटवस्तू तुम्ही निवडली होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच आपले स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.